नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 जुलै 2024 वार आहे सोमवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण विम्बल्डन चॅम्पियनशिप, ब्रह्मपुत्रा नदी, डिजिटल इकॉनॉमिक रिपोर्ट 2024, उमलिंग ला पास, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, कॉड गट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि राईट टू पर्सनल लिबर्टी यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजनं या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती या ठिकाणी विम्बल्डन चॅम्पियनशिप संदर्भात आहे। विम्बल्डन चॅम्पियनशिप 2024 ती संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। अल्कराजच विम्बल्डनचा राजा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसू जाईल। अलीकडेच विम्बल्डनचा जो काही फायनल झाला त्यामध्ये अल्कराजने नोवाक जोकोविच या खेळाडूचा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी पराभव केला आहे। त्यामुळे या ठिकाणी ही न्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर या ठिकाणी जो काही अल्कराज आहे त्याने वयाच्या 21व्या वर्षी 2 वेळा विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जो काही अल्कराज आहे तो स्पेन या देशाचा खेळाडू आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 1। पहिली विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, 1877 साली पहिली विम्बल्डन टेनिस स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। पाहूया प्रश्न क्रमांक 2। विम्बल्डन चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे किंवा कोणत्या संस्थेकडून विम्बल्डन चॅम्पियनशिप आयोजित केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रिकेट क्लब आहे यांच्याकडून या ठिकाणी विम्बल्डन चॅम्पियनशिपचं आयोजन केलं जातं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो ब्रह्मपुत्रा या नदीवर आधारित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ब्रह्मपुत्रा नदीबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी विधान क्रमांक 1 पाहूया। ब्रह्मपुत्रा हिमालयातील आंगसी हिमनदीपासून उगम पावते। विधान क्रमांक 2, चीन, भूतान, भारत आणि बांगलादेशमधून ती वाहते। विधान क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये यारलुंग तंगपो म्हणून ओळखली जाते आणि खालीलपैकी कोड वापरून योग्य उत्तर निवडा, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानांची सर्वप्रथम आपल्याला चर्चा करावी लागेल। या ठिकाणी जी ब्रह्मपुत्रा नदी आहे तिचा उगम या ठिकाणी आंगसी हिमनदीपासून होतो, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। ब्रह्मपुत्रा ही नदी चीन, भारत आणि बांगलादेश या 3 देशांमधून वाहते, ती भूतान या देशामधून वाहत नाही, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। मित्रांनो, जी काय ब्रह्मपुत्र नदी आहे तिला तिबेटमध्ये तंगपो किंवा यारलुंग तंगपो या नावाने ओळखले जाते। म्हणजेच या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे या प्रश्नामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 4, जो की मित्रांनो या ठिकाणी डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट 2024 संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केली गेली किंवा केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, जो काही डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट 2024 आहे तो या ठिकाणी युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संस्थेकडून ते पब्लिश केला जातो। डिजिटल इकॉनॉमी रिपोर्टच्या अंतर्गत जे काही सध्या डिजिटायझेशन आपले इकॉनॉमी झालं आहे त्या संदर्भात कोणत्या देशाची कामगिरी कशा प्रकारे आहे याची इन डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट 2024 या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 5, जो की या ठिकाणी मित्रांनो उमलिंग ला पास संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। उमलिंग ला पास त्याच्या उल्लेखनीय उंचीसाठी प्रसिद्ध आहे, भारतातील कोणत्या प्रदेशात तो आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। उमलिंग ला पास हा लडाख या ठिकाणी आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर राहील पर्याय डी।
पास म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही डोंगर रांग असते त्या डोंगर रांगमध्ये जो काही हा खालचा भाग असतो ज्या ठिकाणाहून तुम्ही एका भागाकडून दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करू शकता याला या ठिकाणी आपण पास म्हणतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 6 जो की या ठिकाणी इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन बद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय शिपिंग सुरक्षा आणि जहाजामधून होणारे सागरी प्रदूषण रोखणे हा इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचा प्राथमिक उद्देश आहे। विधान क्रमांक 2 इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे मुख्यालय न्यूयॉर्क USA येथे आहे। विधान क्रमांक 3 समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशन हा इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने विकसित केलेला सर्वात महत्त्वाच्या करारापैकी एक करार आहे। अशा प्रकारचे एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहेत आणि वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर शिपिंग आहे त्याची सुरक्षा पाहणं आणि त्याचबरोबर सागरी प्रदूषण जे आहे त्याला प्रतिबंध करणे हे या ठिकाणी प्रामुख्याने इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचं प्राथमिक उद्देश असलेलं आपल्याला दिसतं। जे काही विधान क्रमांक 2 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन आहे त्यांचं जे काही हेडक्वार्टर आहे ते या ठिकाणी आपल्याला लंडन युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे, ते USA मध्ये नाहीये। विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय बी। वरील 3 विधानापैकी केवळ 2च विधान आपलं बरोबर असल्या कारणाने पर्याय बी हे आपलं या ठिकाणी उत्तर राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी एकलव्य मॉडेल निवासी शाळे संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 एकलव्य मॉडेल निवासी शाळा स्थापन करण्याचा प्राथमिक उद्देश आदिवासी समुदायातील मुलांना तांत्रिक शिक्षण देणे हा आहे। विधान क्रमांक 2 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 275 सब क्लॉज 1 अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलची स्थापनेसाठी अनुदान दिले जाते। अशा प्रकारची आपली 2 विधान आहेत आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही एकलव्य मॉडेल निवासी शाळा आहे तो स्थापण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही आदिवासी समुदायातील विद्यार्थी आहेत त्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांना तांत्रिक शिक्षण देणे असा नाहीये। म्हणजे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण भेटावं, त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण भेटावं, ज्याच्या माध्यमातून ते स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील आणि त्यांचं जे काही शिक्षण आहे त्याचा उपयोग ते त्यांनी समाजाच्या विकासासाठी करू शकतील असा प्राथमिक उद्देश या ठिकाणी एकलव्य मॉडेल निवासी शाळेचा असलेला आपल्याला दिसतो। विधान क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे आणि या ठिकाणी विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 275 सब क्लॉज 1 च्या अंतर्गत जे काही एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे यांच्या स्थापनेसाठी या ठिकाणी अनुदान दिले जाते। म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी कॉड गटावर आधारित आहे, कॉड ग्रुप संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कॉड गटच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। युनायटेड स्टेट, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान हे क्वाडचे सदस्य आहेत। विधान 2 क्वाड देश हवामान बदलाबाबत एक समान चिंता व्यक्त करतात। विधान 3 लष्करी वर्चस्व हे क्वाडचे मुख्य तत्व आहे। विधान 4 हे प्रामुख्याने इंडो पॅसिफिक प्रदेशावर लक्ष केंद्रित करते। अशा प्रकारचे आपली एकूण 4 विधाने या ठिकाणी आपल्या समोर आहेत। तर यापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो काही कॉड ग्रुप आहे त्या कॉड ग्रुपचे एकूण 4 सदस्य आहे, ज्यामध्ये एक आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्यानंतर नंबर 2 वर तुम्ही ऑस्ट्रेलिया पाहू शकताय, नंबर 3 या ठिकाणी भारत येतो आणि नंबर 4 या ठिकाणी जपान हा देश येतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे काही कॉड ग्रुपचे सदस्य देश आहे ज्यामध्ये USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, भारत आणि जपान आहे, या देशांनी बदलते जे काही हवामान आहे त्याबाबत एक समान चिंता या ठिकाणी व्यक्त केली आहे। याचाच अर्थ विधान क्रमांक 1 बरोबर, विधान क्रमांक 2 बरोबर आणि या ठिकाणी विधान क्रमांक 4 ही अगदी बरोबर आहे। परंतु या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते चुकीचं आहे। या ठिकाणी कॉड
स्क्वॉड ग्रुपचा मुख्य उद्देश किंवा तत्व हे लष्करी वर्चस्व स्थापन करणे हा नसून ते या ठिकाणी परस्पर सहकार्य आणि परस्परांच्या सहकार्यातून आर्थिक विकास साधणे हे असलेले या ठिकाणी आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी जी काही 4 विधान आपल्याला देण्यात आली आहेत त्यापैकी 3 विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ 3 विधाने बरोबर। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 9 जो की या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साइड संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट हायड्रोजन पेरॉक्साइड। स्टेटमेंट 1, it is commonly used as a disinfectant and bleaching agent. Statement 2, it can be hazardous in a high concentration and cause burns. Which of the above statement is correct? That is our question. So friend, statement number 1 is correct. The hydrogen peroxide is commonly used as a disinfectant and as well as it is used bleaching agent. So statement number 1 is correct. Statement 2 is friend also correct. If you are using hydrogen peroxide in a high concentration, it will become cause for burn. So our answer will be option C. Both 1 and 2 statement are correct. Let's see today's our last question, which is on right to personal liberty. Let's see today's our question. Which one of the following is not fundamental right related to personal liberty in India? So friend, the fundamental rights are given in our constitution between article 12 to 34. So here option 1, protection from arbitrary arrest and detention, it is a fundamental right. Right to free legal aid, it is also fundamental right. Right to privacy, it is also fundamental right under article 21. Right to hold public office, it is not a fundamental right. So our answer will be option D. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवायचे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याचीही PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।